मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत मेड टू स्टिक या पुस्तकाची. तर हे पुस्तक चिप हीथ आणि डॅन हीथ या लेखकाने लिहिलेलं आहे. प्रभावी संवाद, आयडिया शेअरिंग आणि मेसेज रचना हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. काही कल्पना लोकांच्या मनात का कोरल्या जातात आणि इतर कंपन्या का विसरल्या जातात हे समजावण्याचा ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. तुमच्या कल्पना, मेसेज किंवा संकल्पना लोकांच्या लक्षात राहाव्यात आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकावा यासाठी स्टिकी आयडियाज कसे तयार करायचे हे शिकवलं गेलं आहे. तर यासाठी सक्सेस फ्रेमवर्क शिकवला गेला आहे, ज्यामध्ये स्टिकी आयडियाजसाठी 6 घटक सांगितले गेले आहेत. लेखकांनी मेड टू स्टिक मध्ये एक सोपा फॉर्म्युला दिला आहे, तो म्हणजे सक्सेस. तर सक्सेस या शब्दातील प्रत्येक अक्षर एका गुणधर्माचं प्रतिनिधित्व करते. ते आपण आता वन बाय वन बघून घेऊया. पहिला म्हणजे एस, सिम्प्लिसिटी, साधेपणा. संदेश कोर आयडियापर्यंत आणा. जास्त माहिती देण्याऐवजी सर्वात महत्त्वाचं जे काय आहे ते स्पष्ट करा. उदाहरणार्थ ॲपलने एक सिम्प्लिसिटी कोर आयडिया दिली, ती म्हणजे थिंक डिफरंट. त्यानंतर सक्सेस या शब्दातला दुसरा अक्षर आहे अनएक्सपेक्टेड, अनपेक्षितता. लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर त्यांना चकित करा. नेहमीपेक्षा वेगळं, हटके सांगून लक्ष वेधून घ्या, मगच ते ऐकायला उत्सुक होतात. त्यानंतर तिसरं अक्षर सी, कॉन्सन्ट्रेटनेस, ठोसपणा. अमूर्त कल्पना न सांगता उदाहरण, किस्से, आकडे वापरा. लोकांना गोष्टी पडताळता आल्या पाहिजेत. त्यानंतर चौथं अक्षर पुन्हा एकदा सी, म्हणजे क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. तुमच्या मेसेजला विश्वासार्हता हवी. ती तथ्यांमुळे, अनुभवाने किंवा प्राधिकृत व्यक्तीने येते. लोकांना विचार युक्तिवादापेक्षासोबत हवा असतो. त्यानंतर अक्षर येतं ते म्हणजे ई, इमोशन. लोक निर्णय मनाने घेतात, मेंदूने नव्हे. तुमचा मेसेज लोकांच्या मूल्याशी जोडला गेला पाहिजे. त्यानंतर अक्षर येतं एस, स्टोरीज, कथा. कथा लक्ष वेधतात, भावना निर्माण करतात आणि अंमलात येण्याची प्रेरणा देतात. उदाहरणाने सांगितलेली गोष्ट जास्त काळ लक्षात राहते. कथा इज इक्वल टू मेसेज प्लस भावना प्लस कृती. मेड टू स्टिक चे काही महत्त्वाचे विचार. डोंट बरी टू लीड, मुख्य मुद्दा लपवू नका, सुरुवातीलाच द्या. सिम्पल इज नॉट इक्वल टू डम, सोपं म्हणजे मूर्खपणा नाही, उलट जास्त प्रभावी. त्यानंतर लोकांना भावना आठवतात, आकडे नाही. अमूर्त गोष्टी समजायला कठीण असतात. आता ह्या पुस्तकामधनं आपण काहीतरी गोल्डन कोड बघूया. स्टिकी आयडियाज आर अंडरस्टूड, रिमेंबर्ड अँड हॅव अ लास्टिंग इम्पॅक्ट बिकॉज दे आर सिम्पल, इमोशनल अँड टोल्ड थ्रू स्टोरीज. निष्कर्ष, मेड टू स्टिक हे पुस्तक लेखक, शिक्षक, उद्योजक, मार्केटर्स कोणत्याही क्षेत्रातील लोकांसाठी कम्युनिकेशनची चावी आहे. तुम्ही तुमचा मेसेज किती चांगला बनवलात तरी तो लक्षात राहत नसेल तर तो प्रभावी नाही. त्या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल तर तुमचा मेसेज लोकांच्या मनात रुतून बसतो का, तो सक्सेस या तत्वांवर आधारित आहे का. जर होय तर तो स्टिकी आहे आणि यशस्वी होण्याची तुमची शक्यता जास्त आहे. तर पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडून तुम्ही खरेदी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.